Welcome friends. Today we are going to see a numerical based on solid state. Okay. Some simple numericals we are going to take first, and then some complicated numericals we are taken in next part of this video. Okay. This first numerical is taken from the not from our textbook. It is taken from the references or some other books. Okay. A very simple numerical. A compound made of element A and B crystallizes in BCC structure. Atoms of A are present at the corners of the cube. Atoms atom of B is at the corners. Atom B is at the center of the cube. What is the formula of compound? Okay. A compound made up of elements A and B crystallizes in BCC structure. Atoms of A are present at the corners, B at the center of the cube. What is the formula of a compound? Okay. तर आधी आपल्याला गिवन काय काय आहे हे बघायचं. गिवन काय काय गिवन दिलेलं आहे त्यांनी, तर सगळ्यात पहिल्यांदा स्ट्रक्चरचं टाइप कोणता दिला आहे ते अंडरलाइन करायचं. ओके. द टाइप ऑफ स्ट्रक्चर इज BCC means body centered cubic. बॉडी सेंटर्ड क्युबिक असल्यानंतर तिचं स्ट्रक्चर कसं असणार आहे, तर हे स्ट्रक्चर असणार आहे. ओके. बॉडी सेंटर्ड मध्ये स्ट्रक्चर कसं असतं, तर याच्यामध्ये 1/8 पार्ट ॲटमचा हा ईच कॉर्नरला असतो. ओके. अँड ॲट द सेंटर एक पूर्ण ॲटम सिच्युएटेड असतो. 1/8 part of atom situated at each corner and one whole atom is situated at the center. आता याने आपल्याला दिलेलं आहे की कॉर्नरला कोणते ॲटम्स आहेत आणि बॉडी म्हणजे सेंटरला कुठला ॲटम आहे हे त्यांनी दिलेलं आहे. तर इथं जे काही कॉर्नर्सला असणार आहेत, कॉर्नरला जे आहे तो कोणता आहे तिथं दिलेला आहे. ॲटम ए आर प्रेझेंट ॲट द कॉर्नर. ए कॉर्नरला आहे. मग ए किती असणार आहेत, तर कॉर्नरला ए किती असणार आहे ह्याच्यासाठी ए ला मल्टिप्लाय करायचं 1/8 मल्टिप्लाय बाय 8. याचा अर्थ काय, तर कॉर्नरला इथे ए ॲटम्स असणार आहेत, त्याचा 1/8 पार्ट असणार आहे आणि एकूण कॉर्नर किती आहेत 8 and therefore it is multiplied by 8. Therefore A is equal to, or number of A atoms is equal to 1. ओके. नेक्स्ट दुसरा जो ॲटम आहे त्यांनी दिलेला दुसरा ॲटम ऑफ बी इज ॲट द सेंटर ऑफ द क्यूब. आपल्याला जर बी ॲटम काढायचे असतील, देअरफोर नंबर ऑफ बी ॲटम्स, इफ यू हॅव टू फाइंड, वी हॅव टू मल्टिप्लाय बी मल्टिप्लाय बाय 1. Why 1? Because only one atom is situated at the center, and therefore B multiplied by 1 is equal to B. Means how many number of B atoms are present? 1. And how many number of A atoms are present? 1. Actually बॉडी सेंटर मध्ये किती नंबर ऑफ ॲटम्स असतात, किती नंबर ऑफ पार्टिकल असतात, तर बॉडी सेंटर मध्ये 2 नंबर ऑफ पार्टिकल्स असतात, 2च पार्टिकल असतात. आणि देअरफोर फॉर्म्युला ऑफ गिवन the formula of given compound is formula of given compound is AB. Formula of given compound is AB. हे अतिशय सिंपल न्यूमेरिकल आहे. इथं तुम्ही तोंडी सुद्धा सांगू शकता किंवा फाइंड आउट करू शकता की बॉडी सेंटर्ड आहे, 2च ॲटम असणार आहेत, ए आणि बी आहे. मग जर ए किती असणार आहेत आणि बी किती असणार आहेत, तर ए 1 असणार आहे आणि बी 1 असणार आहे. ओके. तर बॉडी सेंटर्ड मध्ये अतिशय सिंपल कन्सेप्ट आहे. पण फेस सेंटर्ड आणि सिंपल क्यूबिकचं विचारलं जात नाही, पण फेस सेंटर्ड आणि बॉडी सेंटर्ड मध्ये न्यूमेरिकल विचारले जातात. सेकंड जे न्यूमेरिकल आहे ते आपण बघणार आहोत फेस सेंटर्ड. हे आधी सोपं आहे, ते समजून घ्या म्हणजे तुम्हाला फेस सेंटर्डचं लगेच समजेल. इथं तुम्हाला 3 डायमेन्शनल डायग्राम दिसत असेल. ह्या 3 डायमेन्शनल डायग्राम मधून सुद्धा तुम्ही ओळखू शकता की इथं तुम्हाला जे काही स्ट्रक्चर दिलेलं आहे त्याच्यामध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स किती असणार आहे, त्याचा फॉर्म्युला काय असणार आहे. फॉर्म्युला असणार आहे AB. ओके. प्रॉब्लेम आपण बघणार आहोत जो आहे अ कंपाऊंड मेड अप ऑफ एलिमेंट C and D crystallizes in FCC structure.
atoms of C are present at the corners of the cube. Atom of D are at the center of the faces of the cube. What is the formula of compound? ओके, असे जे प्रॉब्लेम आहेत हे मोस्टली 1 मार्कासाठी ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारले जातात किंवा जे काही तुमचे 1 मार्कासाठी काही क्वेश्चन्स असणार आहेत तिथेही विचारण्यात जाण्याची शक्यता आहे. हाऊ टू सॉल्व इट, हे सॉल्व कसे करायचे असतात? सिंपल टेक्निक आहे. सगळ्यात पहिल्यांदा यांनी स्ट्रक्चरचा टाईप कोणता दिलाय तो बघायचा. 3 स्ट्रक्चरचे टाईप सिंपल क्युबिकचे आपण बघितलेले आहेत. पहिला आहे सिंपल क्युबिक, दुसरा आहे बॉडी सेंटर्ड आणि तिसरा आहे फेस सेंटर्ड क्युबिक. इथं जे गिवन डाटा आहे त्याच्यामध्ये जे स्ट्रक्चर आहे ते एफसीसीचं आहे. म्हणजे गिवन स्ट्रक्चर इज एफसीसी, म्हणजेच फेस सेंटर्ड क्युबिक लॅटाइस. ओके, जर आपण इथं डायग्राम बघितली फेस सेंटर्ड क्युबिक लॅटाइसची तर ती अशी असणार आहे. ओके, प्रत्येक वेळी जे काही न्यूमेरिकल असतील त्याची डायग्राम तिथं काढणं आवश्यक आहे. तुम्हाला याचं अंडरस्टँडिंग झालेलं आहे. न्यूमेरिकल अतिशय सोपे आहेत पण याचं अंडरस्टँडिंग झालेलं आहे आणि हे समजतंय याच्यासाठी ती डायग्राम दाखवणं खूप गरजेचं राहतं. फेस सेंटर्ड क्युबिक कसे असतात तर प्रत्येक कॉर्नरला, इथे मी 2 कलरचा वापर करतो, प्रत्येक कॉर्नरला 1/8 पार्ट. ओके, अँड ईच फेसला, प्रत्येक कॉर्नरला 1/8 पार्ट, 1/8 मल्टिप्लाय बाय 8 प्लस प्रत्येक फेसेसला अर्धा अर्धा ॲटम. ईच फेस इज ऑफ हाफ ऑफ ॲटम. ओके, म्हणजेच 1/2 मल्टिप्लाय बाय 6 इज इक्वल टू 1 प्लस 3 इज इक्वल टू 4. म्हणजे जे एफसीसी स्ट्रक्चर आहे, इथे तुम्हाला 3D डायग्राम पण दिसत असेल याची, या स्ट्रक्चरची. ही 3D डायग्राम नुसार तुम्हाला समजेल की 1/8 पार्ट ईच कॉर्नरला असतो आणि अर्धा जो ॲटम आहे तो ईच फेसला असतो. आता हे जर आपल्याला माहित असेल तर ह्या डाटावरनं आपण हे न्यूमेरिकल सोडवू शकतो. इथे त्यांनी काय दिलेलं आहे, ॲटम्स ऑफ सी आर प्रेझेंट ॲट द कॉर्नर्स. म्हणजे हे जे 1/8 पार्ट आहेत ते काय आहेत, सी आहे. ओके, सी आहे. म्हणजे सी कसं आहे, सी इज 1/8 मल्टिप्लाय बाय 8 प्लस D are at the center of the faces. D is at the center of faces. Center of faces म्हणजे इथे येणार. It is 1/2 multiply by 6. ह्याचा जर तुम्ही फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायला गेला तर इट इज C किती असणार आहे, C1 असणार आहे. हे 8 कॅन्सल and D 2 multiply by 6. It is 6 divided by 2. It is 3 and therefore it is CD3. And therefore, what is the formula of compound is CD3. ओके, म्हणजे C जे आहेत ते 1/8 कॉर्नरला 1/8 म्हणजे 8 कॉर्नरला 1/8 पार्ट असणार आहे आणि D जे आहे ते हाफ ईच फेसेसला असणार आहे. त्यामुळे आपण इथं C घेतलं. कॉर्नरला जी व्हॅल्यू, जे काही ॲटम कॉर्नरला दिला असेल तो 1/8 ने मल्टिप्लाय करायचा. जो कोणता ॲटम फेसेसला दिला असेल त्याला 1/2 डिवाइड मल्टिप्लाय बाय 6 करायचं आणि जे इक्वेशन येईल तो असणार आहे फॉर्म्युला. एकूण ॲटम्स क्रॉस चेकिंग करू शकता तुम्ही. एकूण ॲटम किती आहेत, 4 आणि इथे एकूण ॲटम किती येत आहेत, 4. 1 C आणि 3 D. देअरफॉर फॉर्म्युला ऑफ गिवन कंपाऊंड इज CD3. तुम्ही इथे लिहू शकता. देअरफॉर फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड is CD3. ओके, हे क्वेश्चन मोस्टली ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारले जातात. इज बेस्ड ऑन द नंबर ऑफ voids or the number of voids and the relation between number of particles. We know that if n number of particles are present in a crystal lattice, then number of tetrahedral voids is equal to 2n and number of octahedral voids is equal to n. ओके, ह्या प्रिन्सिपलवरती आधारित हे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत किंवा 1 मार्काला विचारले जाणारे क्वेश्चन्स आहेत. हे क्वेश्चन मोस्टली CET आणि
ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स मध्ये विचारले जातात. बघा क्वेश्चन काय आहे. अ कंपाऊंड इज फॉर्म्ड बाय टू एलिमेंट्स A and B. The atoms of element B forms CCP structure. The atom of A occupy 1/3 of tetrahedral voids. What is the formula of compound? त्यातले गिवन गोष्टी कोणत्या आहेत किंवा महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा ए आणि बी असे दोन पार्टिकल्स आहेत किंवा ॲटम्स आहेत जे सीसीपी स्ट्रक्चर तयार करतायत. आता इथं सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे जो सीसीपी स्ट्रक्चर. याच्या आधी जे आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह केले त्यात त्यांनी क्लिअरली इंडिकेट केलं होतं की एफसीसी बीसीसी या टाईपचं क्रिस्टल त्यांनी मेन्शन केले होते. आता त्यांनी क्लोज क्युबिक पॅक स्ट्रक्चर असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे वेगळ्या प्रकारे आपल्याला न्यूमेरिकल सोडवायचं आहे. वरून ॲटम्स ऑफ ए ऑक्युपाय 1/3 ऑफ टेट्राहेड्रल वॉइड्स असं त्यांनी गिवन मध्ये दिलेलं आहे. म्हणजे ह्याचं डायरेक्टली रिलेशन जे आहे ते आपल्याला यूज कोणतं करायचं आहे तर नंबर ऑफ पार्टिकल्स अँड नंबर ऑफ वॉइड्स. ओके आपलं रिलेशन माहित आहे. मी इथं रिलेशन घेतो. नंबर ऑफ इफ नंबर ऑफ पार्टिकल्स is equal to n, then number of tetrahedral voids is equal to twice. ओके हे आपल्याला माहिती आहे गिवन आहे. म्हणजे आपण आधीच्या लेक्चर मध्ये हे बघितलेलं आहे. आता याचा उपयोग करून हे न्यूमेरिकल आपल्याला सॉल्व्ह करायचं. तिथं द ॲटम ऑफ ए ऑक्युपाय 1/3 ऑफ टेट्राहेड्रल वॉइड्स. ओके गिवन किंवा सोल्युशन मध्ये आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे इफ देर आर n नंबर ऑफ particles then tetrahedral voids is equal to twice n. ओके आता यांनी काय दिलेलं आहे द ॲटम्स ऑफ ए ऑक्युपाय 1/3. ए is equal to 1/3 of tetrahedral voids. एकूण tetrahedral voids किती आहेत 2n multiply by 2n. ओके 1/3 पार्ट tetrahedral voids चा ए ऑक्युपाय करतो. म्हणजेच काय इज इक्वल टू 2/3n. ओके बी चं काहीच दिलेलं नाही. म्हणजे बी किती आहेत हे दिलेलं नाही. पण आपल्याला रेशो माहिती आहे ए ॲज टू बी असा रेशो असणार. ओके जर ए एस टू बी असा रेशो असेल तर तो असणार आहे आपला इथं तसा रेशो करताना काय करावं लागेल 2/3 n ॲज टू n. म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स जेवढे इकडे असणार आहेत तेवढेच इकडे असणार आहे. असं जर असेल तर ए किती असणार आहेत आणि बी किती असणार आहे त्याचा फॉर्म्युला कसा तयार होणार आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. हे फाइंड आउट करताना आपल्याला आता इथं हे 2/3 n ॲज टू n असं केलेलं आहे. याला थोडंसं करेक्ट करून घ्यावं लागेल. म्हणजे हे थोडंसं इंटिजर मध्ये किंवा वेगळ्या फॉर्म मध्ये याला फक्त आपण काय करूया मल्टिप्लाय बाय 3 करूया. 3 ने का मल्टिप्लाय करूया म्हणजे इथं हे सिम्प्लिफाय होते. 3 मल्टिप्लाय बाय 2 डिवायडेड बाय 3 n ॲज टू 3 मल्टिप्लाय बाय n. दोन्ही साईडला मी काय केले 3 ने मल्टिप्लाय केले. 3 ने मल्टिप्लाय केले काय होते इथलं 3 कॅन्सल होईल आणि तुम्हाला इथे काय मिळेल ट्वाइस n ॲज टू थ्राइस n. म्हणजे जर ए एवढे असतील तर बी किती असणार आहेत 3n असणार आहे. यांचा फॉर्म्युला कसा बनेल ए टू बी. फॉर्म्युला इज 2n म्हणजे ए ची किती असणार आहेत 2 असणार आहेत आणि बी ची किती असणार आहेत 3 असणार आहेत. देअरफॉर इज इक्वल टू तुम्ही असंही म्हणू शकता 2s/3 a/b इज इक्वल टू 2s/3 and therefore formula of a compound is A2B3. ओके ते अतिशय सिंपल आहे. फक्त हे समजून घेणं गरजेचं आहे. फक्त रिलेशन माहित पाहिजे. टेट्राहेड्रल वॉइड्सचं तुम्हाला रिलेशन माहित असेल तर तुम्ही न्यूमेरिकल सोडवू शकता. ऑक्टाहेड्रलचं रिलेशन जे आहे ते इज इक्वल टू 1n आहे म्हणजे n आहे नुसतं. त्यामुळे त्याच्यावर मोस्टली न्यूमेरिकल विचारले जात नाहीत पण टेट्राहेड्रल वॉइड्स वरती न्यूमेरिकल विचारले जातात. आपण टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स पण काढू शकतो आणि आपण फॉर्म्युला सुद्धा डिझाइन करू शकतो बाय युजिंग नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड्स और नंबर इफ रिलेशन इज गिवन इन बिटवीन टेट्राहेड्रल वॉइड्स अँड द क्यूबिक लॅटिस. हे फर्स्ट न्यूमेरिकल आहे. त्याचा आन्सर आहे A2B3.
हे आपल्या एनसीईआरटी बुक मधलं आहे, सॉरी आपल्या टेक्स्ट बुक मधलं आहे. नेक्स्ट न्यूमेरिकल जे आपण घेणार आहोत ते आहे एनसीईआरटी बुक मधलं. ओके, एक्झाम्पल, अ कंपाऊंड इज फॉर्म्ड बाय टू एलिमेंट्स m and n. The atoms of element n forms CCP structure. The atom of m occupy 1/3 of tetrahedral voids. What is the formula of a compound? इथं आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. परत एकदा जस्ट घेतलेलं एक्झाम्पल सारखंच एक्झाम्पल आहे, फक्त सिम्बॉल चेंज केलेले आहे. एबीच्या ऐवजी mn दिलेला आहे आणि थोडंसं डाटा देताना बदल केलेला आहे. तर हे कसं सोडवायचं, याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपला रिलेशन माहित पाहिजे. परत एकदा मी अंडरलाईन करतो, स्ट्रक्चर कोणतं आहे, सीसीपी आहे, आणि वॉइड्स कोणतं दिलेलं आहे, टेट्राहेड्रल्स. मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं, मोस्टली टेट्राहेड्रल वॉइड्सच देतात, कारण ऑक्टाहेड्रल वॉइड्स हे n नंबर ऑफ पार्टिकल एवढेच असतात. त्यामुळे मोस्टली ऑक्टाहेड्रल वॉइड्सचं एक्झाम्पल दिलं जात नाही, त्याच्याऐवजी टेट्राहेड्रल वॉइड्सचं एक्झाम्पल दिलं जातं. आपल्याला फक्त बघायचं असतं की कुणाचं टेट्राहेड्रल वॉइड्स दिलेलं आहे. मग अशी एचं दिलेलं होतं, आता यांनी कुणाचं दिलेलं आहे, एमचं दिलेलं आहे. ओके, तर आपलं रिलेशन माहिती आहे. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन tetrahedral voids and number of particle? Then if there are n number of particles, then tetrahedral voids is equal to twice n. Tetrahedral voids is equal to twice n. हा फॉर्म्युला आपल्याला माहित असला पाहिजे, काही रिलेशन माहित पाहिजे. सोल्युशन आपण करू, या एक्झाम्पलला सॉल्व्ह करूया. काय करावं लागेल, इथं सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी काय दिलंय, एन फॉर्म्स सीसीपी स्ट्रक्चर. मग सारखंच इथं बीसीसी किंवा एफसीसी दिलेलं नाहीये, तर सीसीपी स्ट्रक्चर दिलेलं आहे, क्लोज क्युबिक पॅक स्ट्रक्चर हे दिलेलं आहे. आणि द ॲटम्स ऑफ एम दिलेलं आहे, एम ऑक्युपाय 1/3 ऑफ tetrahedral voids. Tetrahedral voids is equal to twice n, and therefore m is equal to 2 divided by 3n. ओके, परत एकदा रेशो काय असतो m आणि n चा, तर हा नेहमी समप्रमाणात रेशो असतो. म्हणजे समप्रमाणात m:n असा रेशो असतो टेट्राहेड्रल वॉइड्स कन्सिडर केल्यानंतर. therefore जो m आणि n चा रेशो असणार आहे तो असणार आहे m:n इज इक्वल टू एमचं टेट्राहेड्रल वॉइड्सचं जे काही रिलेशन आहे ते दिलेलं आहे. इट इज 2/3n ॲज टू n किती घ्यायचे, n nच असणार. ओके, नंबर ऑफ पार्टिकल्स. आणि देअरफोर हे परत मगासारखंच प्लस सिम्प्लिफाय करण्यासाठी 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 3 मल्टिप्लाय बाय 2 डिवाइड बाय 3n ॲज टू n इज इक्वल टू, इट इज 2n ॲज टू ॲज टू 3. हे 3 ने मल्टिप्लाय इकडे पण करायचं आहे, मल्टिप्लाय बाय n. ओके, 2n ॲज टू 3n म्हणजेच काय असणार आहे, 2 ॲज टू 3. आणि देअरफोर mn चा फॉर्म्युला काय येणार आहे, द फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड इज m2n3. द फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड इज m2n3. इथं रिलेशन लिहायचं, इफ देअर आर n नंबर ऑफ पार्टिकल्स देन टेट्राहेड्रल वॉइड्स इज इक्वल टू ट्वाइस n. ज्या कोणत्या इलेमेंटचा किंवा पार्टिकलचा टेट्राहेड्रल रेशो दिला असेल त्याला मल्टिप्लाय करायचं आणि त्याचा रेशो जो आहे तो 1:1 कन्सिडर करायचा. ओके, 1:1 m:n असा कन्सिडर करायचा आणि त्याला मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला जे काही डिजिट्स येणार आहेत हे डिजिट्स त्याचा फॉर्म्युला असणार आहे. m:n इज इक्वल टू 2:3 and therefore formula of m and n is equal to m2 and 3. This is the answer of this question or numerical.